अरे बा उचल जरा उचल वरती. एक नंबर जिताडा. हो बोलतात या हो. काय तर नमस्कार. तर संदेश घरत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता मी आहे न्हावा या गावामध्ये आणि तुम्हाला पाठी दिसत असेल तर गावदेवीचं मंदिर आहे. इथं खूप चांगलं असं सुंदरसं असं मंदिर आहे. आणि माझ्यासोबत माझे मित्र भावासारखे मित्र अनिकेत आणि जतीन यांनी मला घेऊन आले इथपर्यंत. त्यांचं खूप खूप आभार. तर तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल का मी कुठं चाललो आहे ते आणि तुम्हाला काय दाखवणार आहे ते. तर बघूयात. तर मित्रांनो आता तुम्हाला न्हाव्याचा ग्राउंड माहीतच असेल. तर तिकडनं आपल्याला सरळ जायचं आहे तिकडे. तर तुम्ही इथं पार्किंगला गाडी लावू शकता जर तुम्हाला घारपूरला जायचं असेल तर. आणि खास करून सागर पाटील यांनी आपल्याला बोलवलेलं आहे घारपूरला मच्छी दाखवण्यासाठी. तर तुम्हाला समजेलच कसं काय. तर तो काय करतो, कसा डोली टाकतो, कसा काय मच्छी भेटते तर तुम्हाला ही व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. सागर आलेला आहे तर त्याची गिराईक बघा लगेच. तर सागर आलेला आहे आणि आपल्याला एक खास मित्र भेटलेला आहे गुड्डू बाई तू येस का नाही. नाही रे पोटान दुखतंय औषध पाहिजे. चल बाई. नाही रे जा तू नाही तर मजा नाही. नेक्स्ट टाइम चल बघू नेक्स्ट टाइम भेटूयात आणि लवकरच निघूयात आपण पण बोटीन जाऊयात. तर मी आपला पामला आहे बघा. पामला आहे बघू मस्त बघ. हा कर शूटिंग कर. तुम्ही आता काय करणार मी मावरा ऐकणार जाऊ की कसा तुम्ही वाटा देणार. 50 रुपये वाटा. ओके तुम्ही बघू शकता हे काय बोलतात त्याला बुकट. बारीक बारीकचं असं मिक्स हे डोमी कोलबी पण आहे. तर बघूयात अजून काय काय आहे ते. बघा ती. चला बाय बाय. 4 वाजता 4 वाजता. नाव सांगू शकता तुम्ही. सागर. तर सागर आता आपण कुठं चाललो आहे. फिशिंगला म्हणजे आता डोले टाकायला. आता पण टाकायचं आहे का. तर मित्रांनो आता बघू शकता तुम्ही आता आपण डोली टाकूया. तर तुम्हाला समजेल याच्यात कसं काय डोली टाकतात कसं नाही. आणि पाठी मामा आहे 2 मामा आहेत ते तुम्ही बघू शकता. नंतर तुम्हाला भेटवतो मामाना. तर चला बघूयात आता डोली कशी टाकतात. तर मित्रांनो आता बघता तुम्ही हा न्हावा शेवाचा सगळ्यात मोठा पोर्ट. तर तुम्ही बघू शकता इथं क्रेन आहेत. NSI GT NSI सिटी नंतर JNPT GT आहे. नंतर त्या साईडला PSA. तुम्ही बघू शकता घारापुरी एलिफंटा. तर तुम्ही सागर हे कुठला तिकडं कुठला गाव आहे. राजबंदर आणि हा मोरा बंदर आणि तिकडं आपला शेतबंदर. तुम्हाला तिकडं पोचल्यावर दाखवतो. पण आधी तुम्ही बघा पहिले डोली कशी टाकतात ती. हाय तर मित्रांनो आता जे तुम्हाला समोर दिसते आहे ती घारापूरची जेटी आहे. तर आपण आलेलो आहोत आता मामाला सोडायला. तिथून आपण डोली टाकायला जाणार आहोत.
तर मामाला सोडून आता आपण निघालेलो डोली टाकायला. तर तुम्हाला समोर दिसत असेल का सागर आणि तन्मय बसलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल का सागर आणि त्याचे मित्र किती मेहनत करतात आणि त्यांच्यासाठी तुम्ही नक्कीच लाईक करा. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत आणि सोबत आहेत मामा. तर आपण मामा कुठं आलेलो आहे? डोल लावायला. तर तुम्ही बघू शकता आता आपण डोल लावतोय. मामा हे काय असते, बोये कशासाठी असतात? दगड ते अच्छा अच्छा, हे म्हणजे आपला स्पॉट का? तर आपण अशा किती डोली टाकतो? 4 डोल. हे आता आपण मित्रांनो बघू शकता, ही आपली आता पहिली डोल. तर मित्रांनो ज्या जागेवर सागर डोली टाकतो त्या जागेवर आता आपण पोचलेलो आहोत. तर त्यांनी त्यांचं डोली टाकण्याचं काम चालू केलेलं आहे. तर मी तुम्हाला दिसत असेल का जाला फेकताना, म्हणजेच डोलीचा लासा टोक असतो तो फेकताना. तर तुम्हाला दिसत असेल का पाणी किती फुल भरलेलं आहे. तर आपण जी डोल टाकतो आहे ती आपण ओटीला टाकतो आहे, म्हणजे आता ओट लागलेला आहे. तर त्या टायमिंगला आपण डोली टाकत आहोत. तर मित्रांनो तुम्हाला मामा दिसत असेल का रशी बांधताना, आणि रशीच्या खाली तुम्हाला दिसत असेल का लाईफगार्डची बॉयरिंग आहे. तर ही आपण डोलीला का बांधतो, कारण ते आपली निशाणी असते, जेणेकरून ज्या शिप असतात किंवा टोलर असतात किंवा लॉन्च असतात त्यांना समजून जाते का इथं डोल लावलेली आहे. मित्रांनो आता पहिली डोल टाकून झालेली आहे. तर दुसरी डोल टाकायला जायचा. जर सगळे डोली टाकल्यानंतर आपण असं कॅन फेकतो का? ते असा निशाणीसाठी. तर आपली डोल आहे म्हणून असं समजासाठी. तर मित्रांनो आता 4 डोली टाकून झालेली आहेत. तर ही 5वी. सागर काय बोलते त्याला? जाला. तर आता ही लास्टची आपली जाला. नंतर आपण जाणार घरी. तिथे तर तुम्ही पाण्याला करंट बघू शकता किती आहे ते. तर त्यांनी हातात ग्लोव्ज घातले कारण का हात फाटायला नको म्हणून. तर हा मोठा मावरासाठी वापरतात हा जाला. तर ही डोल आपण खास करून मोठ्या मच्छीसाठी वापरतो, म्हणजेच जिताडासाठी.
तर आहे सोबत सागर आणि तन्मय परत. तर सागर आपण आता डोल टाकले, 4 डोल टाकले आणि एक जाला टाकला. तर आता आपण उचलणार कधी? 3 तासानंतर. 3 तासानंतर. आणि समजा जर उचललं नाही तर काय होऊ शकतं? उचलला नाही तर सर्व डोली फुकट जाते. म्हणजे ते पलटे होते. अच्छा. तर त्यासाठी आपल्याला परत 4 वाजता, किती वाजता? 3 वाजता जायला लागेल. तू तन्मय तू बोलू शकता काय भेटू शकतं आपल्याला आता जालीमध्ये? काय भेटू शकतं आता समजा एक अंदाज तरी असेल ना बाबा. बोंबील, ढोंबी, मांदेली, कोलबी. बुकट भेटला तर बुकट, नाहीतर पापलेट भेटला तर पापलेट. अच्छा. तर भेटूयात 3-4 वाजता. आणि आता आम्ही चाललेलो आहोत घरी. तर डायरेक्ट आपण घरी भेटूयात. मोहितला बोलावं लागेल, तो एक वारी माणूस आहे. आम्ही राजचे पण आम्ही दैमान झालो. राजचे तर लाजायचं नाही तुम्ही. वरती जावा काय लाजला असता का तुला? हाय असा तुम्ही चाललो हो पहिलाच आलंय ना. काय एकदम रस ना. एकदम मजेत. अरे तू व्हिडिओ करायला आलास का काय? हो. अरे जाऊ आपण दुपारी जाऊ. हा ये तू ये नक्की ये. चल आता ये जाते घरी जा. ये. नमस्कार. किस्सा काय मस्त. अरे तिथं काय आलं? मस्त. आता ओढीत आलो. आता काय हसतंय बाई. कशी आहेस? ठीक आहे. तर आता आम्ही पोचलेलो आहे मामाच्या घरी. तर फ्रेश बी झालो आहे मस्तपैकी. आता डायरेक्ट जेवायला बसलो. तर साखर पण आहे, तर तुम्ही पण या जेवायला. तर तुम्ही बघू शकता डाल हे काय शिंगाली आणि वाटते मस्तपैकी. तर नंतर भेटतो आता डायरेक्ट. तर मित्रांनो आता जेवून झालेलं आहे. तर तन्मय पण आहे. तर आता डायरेक्ट 3:30 वाजता भेटूयात. तवसर आम्ही आराम करतो. तर नंतर भेटूया डायरेक्ट. आणि तुम्ही बघा का डोलीमध्ये काय भेटते ते मावरा. तर नंतर भेटूया. चला. 3 hours later. तर मित्रांनो जे तुम्हाला दुकान दिसते ते माझ्या मामा मम्मीचं आहे. तर तुम्ही कधी घारापूरला येत असाल तर नक्कीच तुम्ही तिथे भेट द्या. तर तुम्हाला तिथे वडापाव, दाबेली, मॅगी इतर काही गोष्टी भेटू शकतात, थंडा पाणी. तर तुम्ही कधी येत असाल तर नक्कीच तुम्ही त्यांना भेट द्या. बलीला सांगला. आई कधी उद्या येणार आहे? हो आई उद्या येणार आहे. जेवलास तू? हो धन्यवाद. चला थँक्यू. हे माकरे 3 येऊ द्या आता. नको चावती. चला आता आम्ही आता चाललेलो आहोत त्या डोली उचलायला. तर बघा तुम्ही पाऊस कसा पडतोय तो. एकदम क्लायमेट चांगला गेलेला आहे ते. पण खूप थंडी वाजत आहे. तर एक सोबत पार्टनर झालेला आहे यश हातकर. अरे बाय कडक. तर चला आता डोली उचलायला जाऊया. तर तुम्ही बघा काय भेटते मच्छी. जर मोठा मावरा भेटला पाहिजे. चला. तर विजू आहे काय बोलता? एकदम मजेत. बाबा चिकारचं नाही तिथं. तर कसं काय एकदम
कोकणचा काय कसा काय 100 रुपये 100 रुपये कुठली पण घ्या 100 रुपये. तर या कधी पण इजू भाईला कधी पण या, इथं असतील तुम्ही घेऊन जा. चल तू पण बंद केलं तर बरं झालं असतं, यायला भेटलं असतं. अरे लाजते बाई. तन्मय जेव्हा मारतो तन्मय तन्मेला घेतलाय सकाळपासूनच आहे. तर तुम्हाला दिसत असेल का पाऊस किती पडतोय तो बाहेर. तर आता आपण लगेच निघूयात डोली उचलायला. चालू वॉटरप्रूफ आहे का? हां नाही काय नाही, फक्त ते आजच्या आहेत नाही, समुद्रात नाही. हो हो नक्की गावांचं घे बघा. कोण दाखवत आहे आता कोण आहे त्याच्या तुझा आता ते मास्क कर खाली. तर चला जाऊयात आता डोली उचलायला. फुल पाऊस आहे. खूप पाऊस आहे, खूप रिस्की काम. तर तुम्ही आता बघा कसं काय डोली उचलतात आणि काय मावरा भेटते ते तुम्ही बघा. चिंबोऱ्या वगैरे असतात, कोलबीचा काटा असतो. तर मित्रांनो आता आपण पहिली जालं ही पहिली जाल आहे, पहिली जाल मोठी जाल. तर ती आपण आता काय बोलतो त्याला उचलायला आलोय. हां तर आता आपण बघूया. हां तर काय लागतोय ते आपण बघूया. वटाची डोल आहे, ही वाटाच्या वटाची डोल लावलेली आहे. हां अच्छा अच्छा. पाणी खाली जातो. हां तर फुल करंट पण फुल आहे इथे. करंट आहे. तर आता बघूयात काय लागतं ते. म्हणजे डोलच बोलतात. हो डोलच अच्छा लांब लांब असतो. हां हां. तरी किती असेल अंदाज किती वंड असेल वाव वाव किती असेल तरी? 17 वाव. अच्छा 51 फूट 51-50 फुटाच्या आसपास अच्छा पाणी खोल आहे इथं. अरबी समुद्र आहे ना. अच्छा. तर ही पहिली डोल आपली चालू झाली, खेचायला चालू केलेली आहे. तर बघू आपल्याला काय मावरा भेटतं इथं बघूयात. बघा किती चिकार माणसं आहेत आणि पाठी पण आहेत. मामा आता मामा सगळी मामाच आहेत तिथं, सगळी मामा आहेत. हां हां. पाऊस पण पडतोय. पाऊस खूप आहे. पाऊस पण पडतो. पावसात पण काम करायला लागते ना आता. पावसात म्हणजे जास्त मावरा. अच्छा मावरा पावसातच जास्त आहे का? पावसात जास्त, पावसातच जास्त असते मावरा. हां हां. तर आता बघूया काय भेटली आहे. जास्त वारा हवा कमी आहे. अच्छा डोलीचं काम खेचण्याचं काम चालू आहे. तर बघू काय भेटतोय ते. बोसकाच हां लास्ता त्या तर आपल्याला आता शिंगाली आहे. थोडं पहिल्याच्यात तर काहीच नाही. शिंगाली आहे, सांगाली आहे, मुलगे दिसत आहे. तर मित्रांनो जे तुम्ही बघताय ती डोलीची लास्टची टोक आहे, त्यालाच आपण बोसका किंवा बोसकी बोलतो. जेवढे पण डोलीत मच्छी किंवा मावरा येतो तो लास्टच्या टोकाला येतो, त्यालाच आपण बोसकी बोलतो.
बघूयात आता पुढच्या याला काय भेटते. तुम्ही त्यांची रस्सी बांधायची टेक्निक बघू शकता. ते सागरलाच माहीत त्याच्यातून काय करतो. एक तरी या हाताने पूर्ण तर आणि जे मोठमोठे याच्यावर हे असतात टूलर तर त्याच्यावर मशीन असतात. तर हे बघा तुम्ही हाताने पूर्ण खाली आजपर्यंत बोया आहे ना. तर आपलं यो झालं किती असं फूट असेल तरी पुढे जवळजवळ आपला 20 फूट 20 फूट असं झालं लहान झालं तुम्ही बघू शकता. तर बघूयात आता ये आला तर त्याने बोललेलं आहे कॉन्फिडन्सनी तर ये आला मावरा भेटेल. हां तुम्ही बघू शकता बोंबील तुम्हाला दिसत. तुम्ही वाक्य बघू शकता एकदम जिवंत फ्रेश वाक्य पहिलेच याला. तर आता बोंबील आहेत. याला काय बोलतात आपण सिग्नलच्या जवळ हां हां उच्चरायल्यांचं जवळ आहे. ओके गुच्चर आहे ना. तर सक्का मामा सगळे सोबत एकदम. तुम्ही बघू शकता शिंगाली वाकटी कोलबी मांदिली. तुम्ही बघू शकता एकदम फ्रेश एकदम फ्रेश बोंबील. त्याला आपण बॉम्बे डक पण बोलतो. ती शिंगाली एकदम ताजी. वाक्य पण आहेत सोबत. कोलबी हो. तर आता ही तिसरी डोल. डोल आपली तर तुम्ही बघू शकता. काय बोलतो बाकी काही नाही. फुल टाइम कसं येऊ. फुल टाइम फुल टाइम कसा येऊ. याला फुकट आहे. फुल टाइम कसं 5-5 तास केलं काय भाऊ. साईडला मस्त चौथी तिसरी अजून एक चौथी बाकी आहे. आता आपली तिसरी डोल त्याच्यात मावरा खूप आहे. तुला उद्या
हात करत नाही हातात लय भारी तो बघायला भेटला लास्टची आणि फायनलची आपली डोल चाललेली आहे. मित्रांनो आता आपल्या 5च्या 5ची डोली उचलून झालेली आहेत. तर आता आपण साफसफाई करण्यास येस. तर मामा ते पलट्या पण कशासाठी यूज करतो? ते मच्छी साफ करायचं मच्छी साफ करण्यासाठी. जेणेकरून हाताला काटा नाही लागला पाहिजे. अच्छा. तर तुम्ही बघू शकता कोलबी कोंबी मस्त मांडलेली आहे. मागच्या अजून रोमी पण आहे. कोंबडी भरपूर आहे. माकुल ना माकली जिवंत माकली मांडिली. तर मित्रांनो, जर तुम्हाला अशीच ताजी कोलबी, बोंबील, वाकटी, ढोमी, शिंगाली किंवा चिंबोरी पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही सागर पाटीलला कॉन्टॅक्ट करा. तर तुम्हाला सागर पाटीलचा नंबर स्क्रीनवर दिसत असेल. तर तुम्हाला तो नक्कीच ताजी मच्छी नक्कीच तुम्हाला देईल. बघू शकता विचारी सोबत ना. हो बोलता तिला. ते काटे बघा किती मोठे सगळे डोल लावून संध्याकाळी या आता बघ हे म्हणजे दाखव. तर तुम्ही बघू शकता किती मोठी इचारी आहे ती. बोलता तिला दात दाखव. तिचे दात बघा किती मोठे आहेत. एकदम शार्प वाले दात आहेत मला दिसतात. करतो ना असं नाही ना. तर आम्हाला आता आज मामाने खूप सपोर्ट केला. तर मामा तुमचं नाव काय? श्रीधर घरात. ओके. तर थँक्यू एकदम सांगितल्याबद्दल. ओके. तर मित्रांनो आता आम्ही जस्ट डोली टाकून मावरा आपल्या जे घारपूरच्या जेटीला आलेलो. तर तुम्ही तिथं गिराईक बघू शकता किती आहेत ते लगेच. तर मित्रांनो तुम्ही पण येऊ शकता घारापूरला. तर आत्ता तरी लॉन्च चालू आहेत. तर तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला पण मच्छी पाहिजे असेल तर नक्की तुम्ही सागर पाटीलला कॉन्टॅक्ट करा. तर तुम्हाला तो नक्कीच मच्छी देईल. आणि आता आम्ही चाललेलो आहोत ते न्हाव्याला.
तर आता डायरेक्ट तिथंच भेटू. जिराट आहे. बघू. अरे बाबा किती दिवस असेल हो? अजून काय भेटलं का नाही? अरे वा बा. काढ काढ 1 मिनिट काढ काढ रे बाहेर. ना गळा लागला नाही आला ना रे. अरे बा उचल जरा उचल वरती. 1 नंबर जिताडा. उद्या आता ही लास्टची. तर सागर पडल्याने आपल्याला खास करून गरम गरम समोसे आणलेले आहेत ते नाव्यावरून. तर जेवढी टोली मासली होती मावरा होता तो आता संपलेला आहे. तर आता आम्ही चाललेलो आहोत घरी आणि फुल पाऊस आहे आणि खूप थंडी लागते इथं. खूप थंड आलोय. तर आता डायरेक्ट घरी भेटूयात. चला बाय बाय टाटा. तर मित्रांनो आपली व्हिडिओ इथपर्यंतच झाली कारण आपल्या गोप्रोची बॅटरी पूर्णपणे 0 झाली. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. तर परत एकदा घारापुरची व्हिडिओ पार्ट 2 येणारच आहे तर तुम्ही नक्कीच बघायला विसरू नका. तर बाय बाय टाटा टेक केअर.